किती घाबरतोय पिल्लू, नाही चावणार. सुगंधी चाफ्याचा होऊन वर्षाव, तू अंगणी माझ्या बरसाव, मखमली गोऱ्या हाताने मी अलगद तुला स्पर्शाव. कौस्तुभ, हळूहळू पुढे बघ, पडशील. पळू नको. अरे पळू नको. हाय गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. थंबनेल बघून तर तुम्हाला कळलं असेल आज आपण कुठे चाललोय किंवा कुठे आलोय. तर आज आपण दादर या ठिकाणी शिवाजी पार्क हे जे लोकेशन आहे तिथे एक प्राणी संग्रहालय आहे जे आता नवीनच काही कालावधीतच ओपन झालं आहे. सो आज आपण त्या ठिकाणी जाऊन भेट देणार आहे. आपल्यासोबत प्रवास कंटिन्यू करा. बाय बाय. सो गाईज, आता आपण ओला बुक केलेली आहे आणि आता ओलाची वाट बघत आहोत. खाली बिल्डिंग खाली थांबलो आहे, बघू शकता. हो, कॅमेरा ऑन आहे. काय बोलू शकता? प्राणी संग्रहालय ह्या ठिकाणी आपण चाललो आहे. आपण बाबूला फर्स्ट टाइम घेऊन चाललो आणि कौस्तुभ तिथे उभा बघू शकता तुम्ही. कुठे दिसतोय का तुम्हाला? तो जो ती जी गाडी आहे ना त्या गाडीच्या मागे उभा आहे. खूप ऊन आहे बिकॉज. बघू आपण कसा प्रवास होतो. सो गाईज, तुम्हाला आज मला एक गोष्ट सांगायची आहे की आपले युट्यूब वरती माझा हा तिसरा चॅनल आहे. पहिला जो चॅनल होता तो कौस्तुभच्या गमती जमती, दुसरा चॅनल होता तो ऋतू राकेश. हे दोन्ही चॅनल पण मी स्किप ह्यासाठी करते की कसं आहे ना, खूप असे मोठे युट्यूबर आहेत की ज्यांचे जे म्हणजे खूप सारे चॅनल फेल गेलेत. गाईज, आपला पण चॅनल फेल ह्यासाठी गेला की बोलतात ना, नवीन आपण नवीन युट्यूबर आहोत. छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. मला ते कौस्तुभच्या मी खूप छान व्हिडिओ अपलोड केल्या होत्या, पण त्याच्यामध्ये कॉपीराईटचे कमीत कमी आपल्याला 3 हे आले, स्टे आले कॉपीराईटचे. की त्याच्यामध्ये ना मी सॉन्ग टाकले होते बाहेरचे आणि मला एवढं माहित नव्हतं की त्या सॉन्ग टाकल्याच्या नंतर आपल्याला कॉपीराईटचे स्टे येतात म्हणून. त्याच्यानंतर जो माझा ऋतू राकेश जो चॅनल आहे त्याच्यावरती पण मला इतकं सारं प्रेम मिळत नव्हतं, म्हणून तोही काही कारणास्तव चॅनल मी स्टॉप करते. आणि आता जो मी चॅनल ऑन केला आहे किंवा जो आता मी हा चॅनल वरती हा व्हिडिओ अपलोड केला आहे त्याचं नाव किंवा त्याचं जे काय काम असेल ते तुम्हाला ह्याच्यावरती बघायलाच मिळेल. सो आय एम सॉरी ह्याच्यासाठी की मी ते दोन्ही चॅनल स्किप केलेत. त्याचं रिझन तर मी तुम्हाला सांगितलं आणि ह्याच्यावरती आपले कमीत कमी 2 ते 3 दिवसांनी आपला व्हिडिओ अपलोड होत राहणार आहे. तर आय होप की तुम्ही ह्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. छोट्या मोठ्या काही चुका असतील तर त्या मी तुम्हाला सांगतच जाईन, कारण बाळ असल्यामुळे एडिटिंगला आपल्याला इतका वेळ देता येत नाही. सो आपण आता चाललो आहे जे दादरला प्राणी संग्रहालय. हे मी त्याला त्याच्यासाठीच घेऊन चाललंय की व्हॅकेशन पिरियड चालू आहे आणि तो पण घरात खूप कंटाळतो. तर आज संडे असल्या कारणाने आज फक्त फॅमिली डे. सो आपण बघू हा प्रवास कसा होतो आणि ह्या प्रवासामध्ये तुम्ही आमच्या सोबत राहा, आनंद घ्या. गाईज, हे तुम्ही बघू शकता लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी आपण उभे आहोत आणि आता आपली गाडी थोड्या वेळातच येत आहे. वेलकम वेलकम. आपली गाडी आलेली आहे. सो आता आपण जाऊया. कौस्तुभ बघू शकता. कौस्तुभ बसलेले आणि आपण जाऊया बसायला. सो गाईज, आपण आता फायनली निघालो आहे, बघू शकता. कौस्तुभ, हाय कर. हाय कर. हाय. झोपेत होता बिचारा, आता उठला आहे. सो लेट्स स्टार्ट नाउ. बघू शकता. सो गाईज,
आपण आता पेट्रोल पंपावर थांबलो आहे 5 मिनिटं. इथे एवढे ट्रॅफिक नाहीये, तर आपण आता गाडीमध्ये सीएनजी भरून घेऊया. आपली गाडी बघू शकता इथे थांबली. दाखव आपली गाडी कुठे. आणि कौस्तुभला बघा तुम्ही, ये बिचारा कंटाळा झोपेत. कुठे गाडी, गाडी कुठं, आपली गाडी कुठे भेटता, कुठे गाडी. साधे मम्माला. सो आपलं पेट्रोल भरून झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहे पेट्रोल पंपावरून. फ्रेंड्स, आपली गाडी ह्यासाठी आणली नाही कारण तिकडे पार्किंगला जागा नाहीये, त्यामुळे मी आपली गाडी आणली नाही. परत तिथे पार्किंग नसेल किंवा काय इश्यू झाला तर आपण गाडी कुठे पार्क करणार, आणि आम्हाला तिथून जायचं होतं दादर चौपाटीला. सो आम्ही ओलाच बुक केली. सो फ्रेंड्स, आपण दादरला प्राणी संग्रहालय या ठिकाणी पोहोचलो आहे. बघू शकतो किती सुंदर डेकोरेशन आहे, बाहेरच चित्र काढलेलं आहे. आणि मेन एंट्रन्स बघा तुम्ही, खूप सुंदर बनवलं आहे मेन एंट्रन्स. चला आतमध्ये जाऊया आपण. मी गेले पुढे, कौस्तुभ गेलाय पुढे. इथे छान रोपवाटिका आहे. रोपवाटिका म्हणजे झाडांची छोटीशी नर्सरी आहे. खूप सुंदर प्रकारची इथे झाड आहेत, बघू शकता. इथे सुंदर असे मातीचे प्लांट पॉट आहेत, खूप कलरिंग आहेत, रंगीबिरंगी. चला तर मग पुढे बघू आपण काय काय आहे नवीन बघण्यासारखं. यांनी इथे लाईन तर लावले, मी पण जाते आतमध्ये. कौस्तुभ बघा किती त्याला घाबरतोय, बापरे. फ्रेंड्स, इकडे तुम्हाला आहे ना बदकांचे प्रकार खूप पाहायला मिळतील. खूप छान छान पद्धतीचे बदक आहेत आणि ससे पण खूप आहेत. लव बर्ड्स बघू शकता तुम्ही, खूप कलरफुल आहेत असे लव बर्ड्स.
हे काय, ह्याचं नाव पण नाही मला माहिती. कौस्तुभ त्याला किती घाबरतोय बघा. बाबू ये अंगावर, बाजूला बाजूला. आला 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 पळाला, आजी घेऊन पळाली त्याला. बापरे, हा सापाचा प्रकार बघा. अजगर आहे बहुतेक, ब्लॅक अजगर. फ्रेंड्स, इथे तुम्हाला हातामध्ये ना पक्षी हाताळायला मिळू शकतात किंवा प्राणी पण हाताळायला मिळू शकतात. प्रत्येक प्राण्याची आणि पक्ष्याची जी कॉस्ट आहे ती वेगळी आहे. फ्रेंड्स, ह्या कासवाचा प्रकार खूप वेगळा वाटला. जसं की इतर कासवांच्या खाली व्हाईटपणा असतो, ह्या कासवाला पूर्ण वरती आहे, पूर्ण व्हाईट कवक आहे. मला तर हा कासव खूप युनिक वाटला. बाकीचे कासव बघा ना, बाकीच्या कासवांचा कलर बघा किंवा वरचं त्यांचं जे कवक आहे ते बघा, आणि तो व्हाईट कासव खूप वेगळा आहे ना. हे दादा बघा घोरपट कशा पद्धतीने हाताळत आहेत. खूप डेंजरस आहे बापरे. ते स्वतः पण इतके घाबरत आहेत, पण हे शिकाऊ असल्या कारणामुळे ना ते प्राणी काही करत नाहीत. पण बघा ती किती हालते. मला भीती तर भरपूर वाटत होती, तरी पण मी या पक्ष्याला हातामध्ये घेतलं. ह्याची नखं एवढी लागली ना, खतरनाक, जाम भीती वाटत होती, चावेल बिवेल म्हणून. सो आता आपण इथून घरी जाऊया. असंच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा. भेटू अशाच नवीन पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. गुड बाय.